आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शांततापूर्ण व आदर्श गणेशोत्सवासाठी कुरळ पोलिसांचे आवाहन। चिकुर्डे, देवर्डे आणि ठाणापुढे येथे गणेश मंडळांची बैठक संपन्न। डॉल्बी मुक्त उत्सव सादरीकरणासाठी जोर। पोलिसांकडून विविध नियमावली व मार्गदर्शक सूचना जाहीर। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच सण अत्यंत उत्साहात आणि शांततेत पार पडावा यासाठी कुरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिकुर्डे, देवर्डे व ठाणापुढे या गावांमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने बुधवारी गणेश मंडळांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। कुरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली। या बैठकीस चिकुर्डे गावातील 70, देवर्डे गावातील 15 तर ठाणापुढे येथील 30 गणेश मंडळांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। सर्व गणेश मंडळांनी आपले नोंदणी प्रमाणपत्र, जागेची NOC तसेच जागा सार्वजनिक असल्यास संबंधित ग्रामपंचायतीची NOC मिळवणे बंधनकारक आहे। मंडपाची लांबी, रुंदी, उंची व मूर्तीची उंची नियमावलीनुसार असावी। मंडप व परिसरात 24 तास सुरक्षेची जबाबदारी घेणारे स्वयंसेवक तैनात करावेत। वीज व अग्निशमन सुरक्षेची योग्य खबरदारी घ्यावी। गणपती मंडळ अथवा आगमनामुळे सार्वजनिक रहदारीस कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता मंडळांनी घ्यावी। महाप्रसादाचे आयोजन करणाऱ्या मंडळांनी अन्न व औषध प्रशासन सांगली यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे। मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या वाहनांची RTO तपासणी, इन्शुरन्स, PUC अद्ययावत असावी, तसेच वाहन चालकांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य आहे। याचबरोबर ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आगामी गणेशोत्सव पूर्णपणे डॉल्बीमुक्त साजरा करण्याचे बैठकीत आवाहन करण्यात आले। तसेच मिरवणुकीत किंवा मंडपाजवळ कोणतेही आक्षेपार्ह फलक लावू नयेत। मंडळांनी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, सायबर सुरक्षा जनजागृती व व्यसनमुक्ती यांसारखे सामाजिक उपक्रम राबवावेत। आगमन व विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा पद्धतीने अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात उत्सव साजरा करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांनी यावेळी सर्व कार्यकर्त्यांना केले।